चालू असलेल्या एस-आय-पी अचानक बंद झाल्या तर, किंवा तुम्हाला रिडम्पशन पाहिजे आणि नाही मिळालं तर असं होऊ शकतं का? तर होऊ शकतं. 1 एप्रिल पासून खूप साऱ्या लोकांच्या एस-आय-पी बंद झालेल्या आहेत केवायसी मुळे. तर केवायसीचे नियम 1 एप्रिल पासून बऱ्यापैकी बदललेले आहेत. त्याची माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ. तर सर्वात आधी खालच्या लिंकवरती जाऊन तुमचं केवायसी स्टेटस चेक करा, काय दिसतंय. जर केवायसी स्टेटस व्हॅलिडेटेड दिसत असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही, तुम्ही निश्चिंत राहा. दुसरं महत्त्वाचं आहे, त्याच्यानंतरचा जो केवायसी स्टेटस जर रजिस्टर्ड दिसत असेल, केवायसी रजिस्टर्ड, या केसमध्ये तुम्हाला लगेच केवायसी करण्याची गरज अजिबात नाही आहे. परंतु जर तुम्हाला नवीन फंड घ्यायचा आहे, नवीन कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यावेळी तुम्हाला केवायसी द्यावी लागेल. माझं असं सजेशन असेल की तुम्ही यावेळी रजिस्टर्ड जरी दिसत असेल तरी आधार देऊन केवायसी करून घ्या. तिसरं, ऑन होल्ड केवायसी. जर कधी तुम्ही आधारच्या व्यतिरिक्त जुन्या म्हणजे 5-10 वर्षापूर्वी फोन बिल, लाईट बिल, गॅस बिल असे काही जे व्हॅलिड प्रूफ नाही आहेत ते दिलेले असतील तर तुमची केवायसी ऑन होल्ड गेलेली आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन करता येणार नाहीत. ती केवायसी आजच्या आज तुम्हाला आधार देऊन व्हॅलिडेट करायची आहे. अधिक माहितीसाठी फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.